राजा हसायला लागला. महाराज त्याला घेऊन तुम्ही काय करताल? अहो त्याला हात नाही पाय नाही, त्याची तुम्हाला सेवा करावी लागेल. त्या आम्ही बघू आमचं. महाराज घेऊन जा त्याला, काही अडचण नाही. त्याचा पाहुणचार सुद्धा घेतला नाही. अशा मूर्ख पापी अज्ञानी माणसाच्या घरी पाणी सुद्धा प्यायचं नसतं, की ज्यांनी निरपराध अशा आपल्या मुलावर असा अत्याचार केला, अशा घरी पाणी प्यायचं. त्याचा पाहुणचार धुडकावून लावला नाथांनी. तुझ्या घरी पाणी पण प्यायचं नाही आम्हाला. नाथ तिथून निघले. गोरक्षनाथांनी कृष्णागराला आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. कृष्णागराला गोरक्षनाथ म्हणतायत, आमच्या बरोबर यायचं ना. त्यांनी कृष्णागरांनी डोळे उघडले. फक्त मानेने हलवलं, मान हलवली. महाराज तुम्हीच आजपासून माझे मायबाप, तुम्हीच आईन, तुम्हीच बाप. आणि परत डोळे झाकले. मूर्छित झाला कृष्णागर. कृष्णागराला उचललं, खांद्यावर घेतलं आणि तीर्थयात्रा करीत करीत मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ कृष्णागराला घेऊन बद्रिकाश्रम या ठिकाणी आले. तिथे नाथांचं जी साधनागृह आहे, त्या साधनागृहामध्ये त्या गुप्त ठिकाणी त्यांना ठेवलेलं आहे. समोर योग मार्ग, योग साधनेने एक दगड उचलला. भला मोठा दगड होता, असा तो दगड उचलला आणि आधांतरित तो उभा राहिलेला आहे आकाशामध्ये. कृष्णागराला सांगितलं त्या दगडाकडे बघायचं. एक कटाक्ष, तुझी नजर जर त्या दगडावरून हल्ली तर तो दगड तुझ्या डोक्यात पडेल. गुरु महाराज तुम्ही सांगाल ते करेल, तुम्ही जे सांगताल ते करेल. मी तुमच्या आज्ञेचा भंग करणार नाही. तो दगड असा आदांतरित वरती आहे. कृष्णागर खाली बसलेला आहे आणि त्याची नजर त्या दगडावर आहे. कृष्णागराच्या कानामध्ये गोरक्षनाथांनी एक मंत्र दिला. या मंत्राचा निरंतर जाप करत जा, नाम घेत जा. राम नामाचा जप दिला कृष्णागराला आणि ते राम नामाचं जपाने कृष्णागर आपलं जीवन व्यतीत करू लागला. आपली नजर त्या दगडावर आणि मुखामध्ये श्रीराम नाम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. हरि बोल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. राम नामाचा जो प्रभाव होता, त्या प्रभावाने या कृष्णागराला हात आणि पाय फुटले. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांनी आशीर्वाद दिला. काही चामुंडांना बोलवलं, म्हणले यांना खायची प्यायची व्यवस्था करा, रोज नवीन फळावळ आणून देत जा. आशीर्वाद दिला. नाथ निघून गेले.
श्री राम जय राम जय जय राम 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 सर्वांनी टाळ्या वाजवायच्या हात वरती करून टाळ्या वाजवा जय हो बोल सियावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की जय हो जय श्री राम अशी कडक खडतर साधना केली या कृष्णागराने राम श्रीराम श्वासागणिक राम नामाचं चिंतन अखंड आपलं या ठिकाणी जसा 7 दिवसाचा अखंड नाम सप्ताह चालू आहे हरिनाम सप्ताह चालू आहे तसं अखंड नाम साधना चालू केली श्रीराम सासों की माला पे सिमरू में श्री राम सासों की माला पे सिमरू में श्री राम अपने मन की मैं जानूं और पी के मन के राम अपने मन की मैं जानूं और पी के मन की राम सासू की माला पे सासू की माला पे सासू की माला पे सिमरू में राधे श्याम सासू की माला पे सिमरू में राधे श्याम सासू की माला पे सिमरू में राधे श्याम प्रेम के रंग में ऐसी डूबी प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गई रे सियारा प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गई राम रूप राम राम कहते कहते राम राम कहते कहते आप भाई में श्री राम सासू की माला पे सासू की माला पे सासू की माला पे सासू की माला पे सिमरू में राधे श्याम सासू की माला पे सिमरू में श्री राम सासू की माला पे सिमरू में श्री राम सासू की माला पे सिमरू में राधे श्याम जय हो श्रीराम श्रीराम अंगाभोवती मातीचं पूर्ण वारुळ निर्माण झालेलं आहे आणि त्या वारुळामध्ये फक्त डोळे दिसतात कृष्णागराचे ते पण कुठं पाहतायत त्या दगडाकडं त्या शिळेकडं पाहतायत सगळं अंगभर सगळं वारुळ जमा झालंय 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आलेले आहेत पाहिलं कृष्णागराची तपश्चर्या गोरक्षनाथांना खूप आनंद झाला चामुंडेंना बोलले चामुंडा
याच्याकडे लक्ष दिलं नाही का तुम्ही? हा महाराज, आम्ही रोज त्यांच्याकडे तुमच्या आज्ञेप्रमाणे सकाळ आणि संध्याकाळ फळफळावळ घेऊन यायचो, परंतु कृष्णागर त्या साधनेमध्ये, तपश्चर्येमध्ये, नामस्मरणामध्ये इतका गुंतला होता, इतका गुंतलाय, इतका धुंद झालाय की त्याला कसलंच भान राहिलं नाही. त्याची दृष्टी त्या दगडाकडे आहे आणि मुखात श्रीरामाचं नाव आहे. हे बघा महाराज, तुमचा विश्वास वाटत नसल तर एकदा आम्ही ते फळं तिथं टाकायचो, पण तुमच्या आज्ञेचा भंग केला नाही. आणि त्या फळांचा ढिगाराच्या ढिगारा त्या ठिकाणी गोरक्षनाथांना त्या चामुंडेंनी सांगितला, दाखवला. चामुंडांनी नाथांचा आदेश घेतला, निघून गेल्या. गोरक्षनाथ कृष्णागरापाशी आले. भस्म झोळीमधून भस्म काढला, भस्म सिद्ध केला, त्या भस्माचा प्रयोग केला. सगळं ते वारुळ आहे, ते वारुळ त्या ठिकाणी काढलं. योग मायेनी, योग सामर्थ्याने कृष्णागराला त्या राम नामाने हात आणि पाय फुटले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कृष्णागर उठलेला आहे आणि आपल्या गुरूंच्या म्हणजे गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी तो लीन झाला. डोळ्यात अश्रू वाहतायत. गुरु महाराज, सगळ्या जगाने मला अनाथ केलं. अहो, माझ्या बापानीच माझ्यावर इतका मोठा आरोप लावला आणि माझे हात आणि पाय तोडले. या अनाथाला तुम्ही सनाथ केलं. आजपासून मी तुमचा दास, तुमचा सेवक. गोरक्षनाथांनी कृष्णागराच्या डोक्यावर हात ठेवला आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांना चौरंगीनाथ असं नाव दिलं. सद्गुरु चैतन्य चौरंगीनाथ महाराज की. सर्व अस्त्रशस्त्रामध्ये प्रवीण केलं. 52 वीरांना प्रसन्न करून घेतलं आणि मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, धर्मनाथ, चौरंगीनाथ असे सर्व नाथ या ठिकाणी तीर्थयात्रा अखंड भारतामध्ये करतायत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता श्री सद्गुरु रेवण सिद्धनाथांचं चरित्र आपल्याला श्रवण करायचंय. त्या अगोदर आपल्याला भगवंताचं, सद्गुरूंचं नाम घ्यायचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद. सद्गुरु दत्तात्रय महाराज श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येऊ राहिलेत. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिशूळ खाली जमिनीला टेकव. हा. वरती धरा महाराज, वरती धरा जरा त्रिशूळ. नाही नाही, त्रिशूळ वरती धरा, वरती घेऊ नका. त्यांना सांगा जरा कसं करा. त्रिशूळ खाली जमिनीला टेकवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नवनारायणांमधील चमस नारायण यांचं चरित्र आपल्याला श्रवण करायचंय. पूर्वी ज्या विधिवीर्यापासून म्हणजे ब्रह्मवीर्यापासून 88,000 ऋषींचा जन्म झाला, तेच विधिवीर्याचा एक भाग रेवा नदी म्हणजे नर्मदा नदी. या नर्मदा नदीच्या तीरावर पडला. त्यामध्ये चमस नारायणाने प्रवेश केला आणि नदीतील रेती आणि विधिवीर्य एकत्र मिसळल्याने एका दिव्य तेजस्वी बालकाचा जन्म झाला. सद्गुरु चैतन्य रेवण सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे सद्गुरु चैतन्य रेवण सिद्धनाथ महाराजांचा जन्म रेवा नदी म्हणजे नर्मदा नदीच्या तीरावर झालेला आहे. तर त्या समयी सहन सारूक नावाचा एक ब्राह्मण आहे आणि तो सहन सारूक नावाचा ब्राह्मण शेतकरी पाणी भरण्यासाठी हंडा घेऊन नदीवर आलेला आहे. हंडा भरला आणि पाणी घेऊन तो जाणार, तेवढ्यात त्याला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला. तर हा रडण्याचा आवाज नेमका येतोय कुठून? सहन सारूक तो पाहू लागला. हे सहन सारूक हा नवनारायणांमधील चमस नारायण आहे. आजपासून हा तुझा पुत्र, याचा तू सांभाळ कर आणि याचं रेवण सिद्ध असं नाव ठेव. अशी आकाशवाणी झाली. आकाश गरजला. सहन सारूकला खूप आनंद झाला. त्या बाळाला घेऊन सहन सारूक आपल्या घरी आलेला आहे. बाळाचे चुंबन घेऊ लागला, कुरवाळू लागला. त्या बाळाला हा शेतकरी सहन सारूक घरी घेऊन आला. आजचा दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा आहे. भगवान श्रीमन नारायणाने माझ्यावर कृपा केली आणि हा दिव्य तेजस्वी बालक मला प्राप्त झाला. आणि सहन सारूक त्याचा सांभाळ करू लागला. हा शेतकरी आहे. शेतकरी म्हटल्यावर शेती आली, शेतीचे काम आले आणि शेती आली म्हणजे पशुपालन आलं. शाबास. आणि या रेवण सिद्धाकडं सहन सारूकने काय काम दिलं? 12 वर्षाचे रेवण सिद्ध झालेले आहेत. जनावरांना चारायला घेऊन जायचं काम रेवण सिद्धाकडे दिलेलं आहे. 12 वर्षाचे रेवण सिद्ध जनावरांना चरण्यासाठी घेऊन जात आहेत. गाई म्हशी याच्यामध्ये रेवण सिद्ध दिसतच नव्हते, कारण की ते त्या गायीच्या जी उंची आहे, गायांच्या उंचीच्या पेक्षा याची उंची खाली कमी होती. तो आता तिथं एक घटना काय घडते?
आपल्या घरातून चरण्यासाठी चारायला नेण्यासाठी रेवण सिद्धनाथ सर्व जनावरांना घेऊन चाललेले आहेत आणि गिरनारवरून दत्तात्रय काही गडबडीमध्ये स्नान करण्यासाठी चाललेले आहे. दत्त महाराज स्नान कुठं करतात माहिती का? सांगू शकतं का कोणी दत्त महाराजांचं स्नान करण्याचं स्थान कोणतं आहे? तुळजापूर नाही. सांगू शकतं का कोणी? नित्य परिक्रमा करतात दत्त महाराज. जशी कोल्हापूरला भिक्षा मागतात, माहूरला निद्रा असते, तसं त्यांचं स्नान करण्याचं एक स्थान आहे. रोज नित्य सकाळी त्यांचं स्नान असतं. माहिती कोणाला नाही? ठीक आहे. दत्त महाराज नित्य नेमाने काशी या ठिकाणी स्नानाला जातात. काशी गंगा स्नान करतात आणि वाऱ्याच्या वेगाप्रमाणे चालत असतात. ते चैतन्य रूपाने चालत असतात. एवढी मोठी परिक्रमा रोज त्यांचीच असते. आता गिरनार गुजरातमध्ये, काशी कोणत्या राज्यामध्ये येतं? उत्तर प्रदेश. आणि मधी या रेवण सिद्धाचं हे गाव आहे. दत्त महाराज निघालेले आहेत. गिरनार उतरलं आणि त्यांच्या स्नानासाठी उशीर झालेला आहे. थोडासा त्यांना वेळेत पोहोचायचंय, काही गडबडीत चाललेत. त्याच मार्गाने चालले की समोरून कोण येत होतं? रेवण सिद्धनाथ आणि त्यांची जनावर. 12 वर्षाचा रेवण दत्त महाराजांना दिसला नाही, फक्त ते जनावर दिसले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तीन शिरे 6 हात तया माझा दंड. काकी झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान. जानवी म्हणजे गंगा. गंगा मातेला जानवी हे स्नान नावे. अनेक नाव आहेत गंगा मात. भागीरथी आहे, अलकनंदा आहे, तसं जानवी एक नाव आहे. नित्य जानवीचे स्नान. शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरजत. माथी शोभे जटा भार अंगी विभूती सुंदर तुका म्हणे दिगंबर तया माला नमस्कार. अशी ही सुंदर अशी नयनरम्य मूर्ती, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त महाराज काशी येथे चालले होते आणि समोरून रेवण सिद्ध 12 वर्षाचे रेवण सिद्ध येत होते. दत्त महाराजांना ते दिसलेच नाही. सगळे त्या जनावरांमध्ये रेवण सिद्धनाथ झाकले गेले. एक एक जनावरांना मागे चारत चारत दत्त महाराज पुढे चाललेले आहेत आणि तेवढ्यात रेवण सिद्धाचा स्पर्श दत्त महाराजांना झाला. दत्तात्रयांचा स्पर्श रेवण सिद्धाला झाला. परी दत्तात्रयाचा स्पर्श होता, पूर्वजन्माते झाला देखता. चित्ती म्हणे मी मही वरसता कमन स्थिती पावलो. या दत्ताचा, या अवधूताचा, या दिगंबराचा स्पर्श झाला आणि रेवण सिद्धनाथांना त्यांच्या अस्तित्वाची ओळख झाली. तू कौन है? तू कहां से आया? तू कहां जाएगा? अरे मी तर साक्षात चमस नारायण आणि इथं काय करतोय? शेती करतो. डोळ्यात अश्रुधारा व्हायला लागल्याला दत्त महाराजांचे पाय धरले. दत्तात्रयांनी अष्टसिद्धीपैकी एक सिद्धी रेवण सिद्धाला दिली. विचार केला, अजून हा अनुतप्त झालेला नाहीये. प्रचंड इच्छा जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत पूर्ण गुरुकृपा प्राप्त होत नाही. रेवण सिद्धाला फक्त एक सिद्धी दिली, महिमा नावाची सिद्धी दिली आणि सांगितलं की येथून काशीला जाणाऱ्या येणारे जे पांतस्थ आहेत त्या पांतस्थांना इच्छा भोजन खाऊ घाल. आडे नडलेले जे लोक आहेत त्यांचे दुःख दूर कर, असा आदेश गुरु महाराजांनी दिला, आशीर्वाद दिला आणि दत्त महाराज पुढे निघून गेले आणि त्या ठिकाणी रेवण सिद्ध महाराजांनी ठाण मांडलं. असा प्रचंड मोठा त्यांचा दरबार भरला. येणाऱ्या जाणाऱ्यांना रोज इच्छांना भोजन खाऊ घालवलं. वरण भात, मसाले भात, गुलाबजांबू, बासुंदी, पुरणपोळी,
भजे, कुरडया, पुरी, भाजी, जिलेबी असे तुम्ही जे म्हणताल ते त्या ठिकाणी प्रगट व्हायचं आणि ते इच्छांना त्या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी तो लंगर जमा त्या ठिकाणी रेवण सिद्धनाथांनी गुरुकृपेने चालू केला आणि काशी विश्वेश्वराला येणाऱ्या जाणारे जे भाविक आहेत त्यांची तो सेवा करू लागला. मग आता आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये ज्यांच्या घरी काही अडी अडचणी असतात त्यांच्या अडी अडचणी दूर करू लागले सिद्धीच्या साह्याने. पंचक्रोशी सिद्ध म्हणून गणले जाऊ लागले, सिद्ध पुरुष म्हणून त्यांना रेवण सिद्ध असं नाव. सद्गुरु चैतन्य रेवण सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो माझे गुरु भजनी. मन लागो रे 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 माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी गुरुनामाच्या चिंतनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी. गुरु भक्तीचा पूजनी. मन लागो रे माझ गुरु भजनी. मन लागो रे माझ गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु माझे दत्त दिगंबर. सद्गुरु रेवण सिद्धनाथ महाराज या दरबारात आलेले आहेत. गुरु महाराजांना भेटण्यासाठी गुरु महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ते आलेले आहेत. Caranya mana calu?
वारीला जाणाऱ्या येणारे जे भक्त आहे त्या भक्तांची सेवा गुरु आज्ञेप्रमाणे रेवण सिद्ध करू लागले. नाथांना गुरूंची भक्ती खूप प्रिय आहे. गुरुचरण म्हणजे नाथांचं पंढरपूर. ज्याप्रमाणे श्रीराम प्रभूंना मारुती राया प्रिय आहे तसं दत्त महाराजांना नाथ प्रिय आहे. आणि नाथ स्वतःला दत्ताचा दास दत्ताचं सेवक म्हणून घेतात. प्रचंड विश्वास आहे गुरुवर. मेरी भक्ती मेरे गुरु की शक्ती. पंचक्रोशीत रेवण सिद्ध म्हणून गणले जाऊ लागले, सर्व परिचित झाले. आता सिद्धीचा पण कंटाळा यायला लागला त्यांना. रोज तेच 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 तेच. आता कुठेतरी मार्ग पुढे गेला पाहिजे ना आपला. साधनेमध्ये उपासनेमध्ये अनेक अवस्था आहेत, टप्पे आहेत. तो ही सिद्धी जी आहे, सिद्धी दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये साधकाला भेटते. कंटाळा यायला लागला त्याच त्याच कार्याचा. आता गुरु भेटीची ओढ लागली रेवणनाथांना. सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने रेवण सिद्धनाथ त्या ठिकाणी बसले की जिथं त्यांना लहानपणी दत्तात्रयांची भेट झाली होती. सद्गुरु मच्छिंद्रनाथ गिरनार या ठिकाणी आले. दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणले माझा भाऊ, माझा गुरुबंधू रेवण सिद्ध तुमच्या भेटीसाठी तळमळतोय गुरु महाराज. त्याचे मार्ग मोकळे करा. त्याला पुढचा आदेश द्या, पुढचं कार्य मोकळ करा. त्याला कधीपर्यंत दर्शिवता त्याला. गुरुबंधू म्हणजे हे खूप मोठं नातं आहे. हे नातं रक्ताचं जरी नसलं तरी अंतरात्म्यातलं हे नातं आहे. आपल्या गुरुबंधूची जी तळमळ नाथांनी पाहिली, सद्गुरूंनी पाहिली, दत्त महाराजांना प्रार्थना केली, विनंती केली, महाराज चला तुम्ही. आणि जे आपले मुख्य शिष्य आहे मच्छिंद्रनाथांच्या इच्छेने दत्त महाराज आणि मच्छिंद्रनाथ गिरनार या ठिकाणाहून उतरले आणि बुंदुल या गावी जिथं रेवण सिद्धनाथ तपसाधना करत होते तिथं आलेले आहेत. दत्तात्रयांना पाहिलं. रेवण सिद्धनाथांचे हृदय भरून आलं. डोळ्यामध्ये आनंदाश्रू दाटले. माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले. आज मी दत्त गुरु पाहिले. माझे पुण्य फळाले, माझे पुण्य फळाले. आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले. आज मी दत्त गुरु पाहिले.
विराजित से शंख चक्र करी विराजित से पद्म कमंडलु आति शोभते पद्म कमंडलु भाति शोभते पद्मांकित तनु गोजिरवाने पद्मांकित तनु गोजिरवाने यति वेशे सतले आदमी सतगुरु पाहिले आज मी गुरु पाहिले आज मी गुरु पाहिले माझे पुण्य फळाले माझे पुण्य फळाले आज मी सतगुरु पाहिले आज मी गुरु पाहिले आज मी गुरु पाहिले श्री गुरुदेव दत्त आदेश. दीनांता गुरुराज दयाळू दीनांता गुरुराज दयाळू भक्तांसाठी होतो कृपाळू भक्तांसाठी होतो कृपाळू जटाधारी परब्रह्म सावळे जटाधारी परब्रह्म सावळे पाहुनी मन प्याले आज मी गुरु पाहिले आज मी गुरु पाहिले आज मी गुरु पाहिले अवधूत कीर्तन श्री गुरुदेव सद्गुरु चैतन्य श्री रेवण सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत कीर्तन श्री गुरुदेव आदेश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे दत्त महाराजांच्या आणि रेवण सिद्धनाथांचा भेटीचा प्रसंग अतिशय भावनिक आणि ती जी भेट आहे गुरु शिष्याची नाथांनी पाहिली मच्छिंद्रनाथांनी पाहिली आनंद झाला. रेवणनाथांना चनात केलं 12 वर्ष तपसाधना करून घेतलेली आहे. माउंद घातलं 52 वीरांना प्रसन्न करून घेतलेलं आहे. सर्व अस्त्रशस्त्रामध्ये नाथांना प्रवीण केलं आणि दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने रेवण सिद्धनाथांना आता काळ भैरव भेटायला येत आहे. काळ भैरवनाथ आणि काळ भैरवनाथांचे सुद्धा कृपाशीर्वाद दत्त महाराज रेवण सिद्धनाथांना प्राप्त करून देत आहेत. आणि काळ भैरवांना त्या ठिकाणी सांगतायत की नाथांना ज्या ज्या वेळेस कार्य करण्यासाठी तुमची आवश्यकता असेल त्या त्या वेळेस तुम्ही त्यांना सहाय्य करा. नाथांचं काळ भैरव आणि वेताळ बजरंगबली हे गण आहेत. त्यांना क्षेत्रपाल म्हटलेलं आहे. क्षेत्रपाल तो नाथांचे हे जे क्षेत्रपाल अनेक क्षेत्रपाल आहेत त्यापैकी काळ भैरव आणि वेताळ बाबा आपल्या या विठ्ठल रुक्मिणी संस्थानामध्ये
आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. त्यांचं आपल्याला टाळ्या वाजवून स्वागत करायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओ जय हो, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. देवराज सेव्यमान पावनाग्नि पंकजं जय हो काल भैरवनाथ की. सूत्र मिंडु जय हो वेताळ बाबा की जय हो. भारदादि योगी वृंद वंदितौ दिगंबरौ काशिका पुराण काल भैरवनाथ महाराज की. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काल भैरवनाथ की. भानुकोटि भास्वरं भवापितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिदूषणं कालकालमम्बुदाक्षमम्बुदाक्षमस्वरम् आशिकापुरादिनाथ कालभैरवम्. ॐ नमः शिवाय. 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 शूलगङ्गपाशदण्डपाणिमादिकारणौ कामकायमादिने अक्षरं निरामयं भीमव्यक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवो भजे. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. हर हर महादेव. धर्म सेतु पालकं धर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं स्वर्णवर्णशेषपाशशोभितैर्गमण्डनं काशिकापुरादिनाथ कालभैरवो भजे. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. नमो पार्वती पदे हर हर महादेव.
काल भैरवनाथ महाराज की जय. वेताळ बाबा की जय हो. आदेश बाबा आदेश. भूते वेताळ नाचतीन 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 भूते वेताळ नाचतीन. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती भूते हॅलो अरे विठ्ठल रुक्माचा कोतवाल कोतवाल आदेश. भूते भैरव. भूते भैरवनाथ. विठ्ठल भूते वेताळ हात वरती करून टाळ्या वाजवा सर्वांनी. जय हो. भूते वेताळ नाचतीन भूते वेताळ नाच. हर हर महादेव. जय भोलेनाथ. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती भूते 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 वेताळ नाचते भूते वेताळ नाच भूते वेताळ नाचते भूते वेताळ नाच भूते वेताळ नाचते भूते वेताळ नाच भूते वेताळ नाचते. जय काल भैरवनाथ महाराज की. वेताळ बाबा की. डम 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 डमरुवाला. डम 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 डमरुवाला डम 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 डमरुवाला. डम 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 डमरुवाला पार्वती पती कैलासवाला. पार्वतीपती कैलासवाला पार्वतीपती कैलासवाला. पार्वतीपती कैलासवाला शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. शरण आलो तुला दर्शन दे रे मला. महादेवा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. डम 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 डमरुवाला. डम 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 डमरुवाला डम 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 डमरुवाला. डम 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 डमरुवाला शंकरा
हे राजा वेताळ बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सर्व 52 वीरांना या ठिकाणी 52 वीरांना या ठिकाणी प्रसन्न करून घेतलं. हेच नाथांचे दत्त महाराजांचे गण आहेत. सर्व यांच्या आदेशाने कार्य चालतं. नाथांचे गण कोणते आहेत? वेताळ बाबा, काळ भैरवनाथ, मुंजोबा, मसोबा, धोटिंग, आग्या वेताळ. यांच्यासाठी येथील सर्व भक्त परिवारातील भक्तगण आलेले आहेत. आपल्या सर्वांवर काळ भैरवनाथाची, वेताळ बाबांची, नाथांची, दत्त महाराजांची कृपा राहो अशी मी प्रार्थना करतो. आदेश. दर्शनाला उठू नका. आपल्या सर्वांना दर्शन मिळणार आहे दत्त महाराजांचं, नाथांचं. काळ भैरवनाथ म्हणजे काशीचे कोतवाल आणि वेताळ बाबा म्हणजे भूतांचा राजा. 52 वीर आहेत. आता एवढं दाखवणं शक्य नाही, सोपं नाहीये. तरी आपल्या सर्व विठ्ठल रुक्मिणी संस्थान भक्त परिवाराने 2 वीर दाखवलेत, वेताळ बाबा आणि काळ भैरवनाथ. जोरात टाळे वाजवा एकदा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साक्षात काळ भैरवनाथ आल्यासारखं वाटलं. दत्त महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि रेवण सिद्धनाथ तीर्थयात्रेला निघालेले आहे. अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी तीर्थयात्रा केली. तीर्थयात्रा करीत 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 रेवण सिद्धनाथ वीट या ग्रामी आलेले आहेत. या विटा ग्रामामध्ये नाथांनी मुक्काम केला. संध्याकाळ झाली. या ठिकाणी दत्त महाराज, रेवण सिद्धनाथ आणि काळ भैरव वेताळ बाबा हे आपल्या स्वस्थानी जात आहेत. तो त्यांना जाण्यासाठी आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे. टाळ्या वाजवायच्या एकदाच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाचा तुला लालसा, जग हे कुणाचे सांग भल्या. कधी कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया भंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया
चरणाला प्रभूच्या लाग चरणाला करून घे करून घे भक्ती करून घे भक्तीने शोधे तुझा अंतरंगात कधी लागे रे वेड्या तुला गुडिया भंगाती कधी लागेल रे वेड्या तुला गुडिया भंगाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने सर्व अष्टसिद्धी, सर्व अस्त्रशस्त्र, सर्व ज्ञान प्राप्त करून रेवण सिद्धनाथ तीर्थयात्रा करीत 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 विटा या ग्रामी आलेले आहेत. आणि सरस्वती नावाचा एक ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाच्या घरी बारसं आहे. त्याचे 6 मुलं 2-3 दिवसाचे होताच मरण पावले होते. आणि हे जे 7वं मूल आहे, हे 7वं मूल 12 दिवसाचं झालं. त्याला वाटलं आता माझ्यावर शंकराची कृपा झाली, माझा जो दोष आहे तो दोष नष्ट झाला. त्या मुलाचं बारशाच्या उद्देशाने गाव भोजन त्याने दिलं होतं. आणि त्याच्या घरामध्ये दारामध्ये रेवण सिद्धनाथ आले आहे, अलग निरंजन. सरस्वतीला तो आवाज आला, आवाजाच्या दिशेने तो बाहेर आला. समोर पाहिलं, शैली शिंगी शीर जटा झोली भगवा बेश कानन कुंडल भस्मल सै शिव गोरक्षाधीश. नाथांचा वेश, नाथांचा बाणा, शैली शिंगी कंथा मेखला, जटाधारी भस्मधारी त्रिपुंडधारी रुद्राक्षधारी. भस्म आणि रुद्राक्ष हे नाथांचं आभूषण आहे. आणि सर्वात मोठा दागिना आहे हा रुद्राक्ष आणि तुळशीची माळ. भीती पण नसली कशी, सोन्याला तरी भीती चोरीची. रुद्राक्ष धारण करणारा जो साधक आहे त्याचे अनंत जन्माचे पातक नष्ट होतात. शिवपुराणामध्ये, गुरुचरित्रामध्ये रुद्राक्ष महिमा नावाचा अध्याय आहे, भस्म महिमा नावाचा अध्याय आहे. महानंदा नावाची एक वेश्यास्त्री असते. आणि त्या वेश्यास्त्रीच्या दारामध्ये एक कोंबडा असतो आणि एक माकड असतं. त्या दोघांच्या गळ्यामध्ये ती रुद्राक्ष धारण करते, रुद्राक्ष घालते. कथा सर्वांना माहिती, आपण सर्वांनी शिवपुराण ऐकलेलं आहे. परंतु त्या अग्नीमध्ये भस्म झाल्यानंतर तो कोंबडा आणि ते माकड पुढच्या जन्मामध्ये एक राजकुमार होतो आणि एक प्रधान कुमार होतो. राजभोग भोगण्यासाठी त्यांचा जन्म होतो. आणि त्या जन्मामध्ये निरंतर भगवान शिवशंकराची साधना करून, उपासना करून ते निज धामाला जातात, परमपद प्राप्त करतात. ते कुकुट मरकट.
जे करती रुद्राक्ष भस्म धारण त्याच्या पुण्याची नाही गणती. भस्म जर धारण केलं, भस्माचा महिमा असा आहे की एका चांडाळाच्या मुखामधून श्री गुरु महाराजांनी वेद बदवलं. भस्म जर आपल्या भाळी जर लावला तर ती व्यक्ती बुद्धिमान व्हायला लागते, ज्ञानी व्हायला लागते. असा भस्माचा महिमा आहे. त्याचा आज्ञाचक्र जागृत होतं. एक चांडाळ व्यक्ती असतो ज्याने आयुष्यभर कुकर्म केलं, वाईट कर्म केलं, त्याचे घरचे त्याला घरात येऊन देत नाही. कालांतराने तो असा भटकत फिरत फिरत आपलं शेवटचं आयुष्य व्यतीत करतो. स्मशानामध्ये जे मृतदेहाच्या समोर जे नैवेद्य वगैरे ठेवतात ते जेवण करून, ते खाऊन आपलं गुजराण करतो आणि त्या स्मशानातच त्याचा अंत्य होतो. त्याचा मृतदेह त्या स्मशानात पडलेला असतो. त्याचा अंत्यविधी करायला पण कोणी नसतं. इतका भयानक त्या व्यक्तीचा शेवट होतो. पण तिथं घटतं काय, त्या स्मशानामध्ये भगवान शिवशंकराचं, गोरक्षनाथांचं एक मंदिर असतं आणि तिथे एक धुनी असते. धुनी म्हणजे काय माहितीये का? हवन. आणि त्या हवनामध्ये भस्म असतो. थंडी असती, आता थंडीचाच वेळ. तर एक कुत्र येतं. ते कुत्र त्या धुनीमध्ये लोळतं, कारण की तो भस्म गरम असतो. त्या धुनीमध्ये लोळतं, त्याच्या अंगाला सगळा भस्म लागतो. काही वेळानंतर त्या धुनीतून ते उठतं आणि तो जो मृतदेह पडलेला असतो त्या मृतदेहाला ओलांडून ते पलीकडे जातं. तर त्या कुत्र्याच्या अंगावरचा जो भस्म आहे तो भस्म त्या मृतदेहावर पडतो आणि त्याला शिवलोकामध्ये स्थान भेटतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असा भस्म महात्म्य आहे. तो भस्मधारी, जटाधारी, रुद्राक्षधारी असे ते नाथ चैतन्य रेवण सिद्धनाथ पाहिले. सरस्वतीला आपलं भाग्य उजळलं असं दिसलं. पाय धरले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्ही आमचं दर्शन घेऊ नका महाराज. रेवण सिद्धनाथ म्हणतात, तुम्ही ब्राह्मण आहात. अहो, आम्ही कसले ब्राह्मण? आम्ही तर कर्मदरिद्री आहोत. आम्ही आमचे भोग भोगतोय. तुम्ही महासिद्ध आहात. तुम्ही आमच्या दारात आलात. माझी इच्छा आहे तुमचे पाय माझ्या घरामध्ये लागले पाहिजे. आणि रेवण सिद्धनाथांचा हात धरून आपल्या घरी सरस्वती आलेला आहे. आपल्या घरी आणलं. त्यांच्या बायकोचं नाव जान्हविका आहे. जान्हविकेला पाणी आणायला सांगितलं. षोडशोपचाराने रेवण सिद्धनाथांची पूजा केली. रेवण सिद्धनाथांना भोजन वाढलं आणि सरस्वती तांब्या घेऊन त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. रेवण सिद्धनाथांना सरस्वतीचा आदरभाव खूप आवडला. सरस्वती म्हणतोय, महाराज माझी एकच इच्छा पूर्ण करा. आजच्या दिवस माझ्या घरी मुक्काम करा आणि उद्या सकाळी चहा पाणी घेऊन तुम्ही प्रस्थान करा. रेवण सिद्धनाथांना सरस्वतीला नाही म्हणता आलं नाही, कारण की साधू हा प्रेमाचा भुकेला असतो. त्याचं प्रेम पाहिलं, निस्वार्थ प्रेम पाहिलं. त्या दिवशी त्या रात्री रेवण सिद्धनाथ सरस्वतीच्या घरी मुक्कामाला राहिले. सरस्वती त्यांचे पाय चेपतोय. रात्र झाली, मध्यरात्र झाली आणि रात्री मध्यरात्री अंतरग्रहामध्ये आतल्या खोलीमध्ये रडण्याचा आवाज यायला लागला. हुंदके द्यायचा आवाज आला. रेवण सिद्धनाथांची निद्रा भंग झाली. काय झालं रे सरस्वती? त्याच्या बायकोला बोलवलं. काय झालं?
जान्हविका मुलाला घेऊन आली, रडतीये. त्या मुलावर सटवीने झडप घातली, काळाने घडप घातली. त्या बाळाने डोळे पांढरे केले, मुखामधून फेस बाहेर वाहतोय येतोय आणि ते पोरग काही काळातच गतप्राण झालं. की ज्याच्या ते बालक गतप्राण झालं. रेवण सिद्धनाथ म्हणतायत की काही काळ या बाळकाचा सांभाळ करा, याच्या मृतदेहाचा सांभाळ करा. मी स्वर्गात जाऊन यमराजाकडून याची आत्मज्योत घेऊन येतो. व्यानास्त्र सिद्ध केलं रेवण सिद्धनाथांनी आणि आकाश मार्गाने यमलोकात पोहोचले. यमदेवानी सांगितलं की यांची ज्योत कैलासपुरीला आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. आम्ही ब्रह्मा विष्णू महेश यांनी सांगितलेलं काम करत असतो. उत्पत्ती स्थिती आणि लय. ती ज्योत आत्मज्योत भगवान शिवशंकराकडे आहे. तुम्ही कैलासपुरीला जाऊ. कैलासपुरीला गेले रेवण सिद्धनाथ आणि कैलासपुरीला जाऊन भगवान शिवशंकराची युद्ध करून एक नाही तो सरस्वतीच्या 7 मुलांची प्राणज्योत आणली. ती प्राणज्योत घेऊन पुन्हा विटाग्रामी आले. तो जो मृतदेह आहे त्या मृतदेहाला उखळीमध्ये घातलं, त्यात पंचामृत टाकलं, त्याचे 7 पुतळे निर्माण केले आणि 7 पुतळे निर्माण करून मृत संजीवनी प्रयोग सिद्ध केला आणि ते 7 आत्मज्योत कैलासपुरीहून आणलेल्या त्या आत्मज्योत त्या 7 पुतळ्यामध्ये स्थापित केल्या आणि सरस्वतीच्या 7 मुलांना रेवण सिद्धनाथांनी जिवंत केलं. सद्गुरु चैतन्य रेवण सिद्धनाथ महाराज की. प्रगटती अट्टहास्य करुण रुदन करीती सप्तही नंदन. मग सरस्वती कांते सियो पुन म्हणे पाळना करियाचे. रेवण सिद्धनाथांची कृपा झाली. 7ही मुलं जिवंत झाले. 12 दिवसानंतर सरस्वतीने रेवण सिद्धनाथांना विनंती केली की या 7 मुलांना तुम्ही नाव द्या. तो रेवण सिद्धनाथांनी पहिल्याचं नाव ठेवलं सारंगीनाथ, दुसऱ्याचं नाव ठेवलं जोगीबानाथ, तिसऱ्याचं नाव ठेवलं निजानंद दीनानाथ, एकाचं नाव ठेवलं नयननाथ, 5व्याचं नाव ठेवलं यदुनाथ, 6व्याचं नाव ठेवलं निरंजननाथ आणि 7व्याचं नाव ठेवलं गैनीनाथ. असे 7 मुलांना रेवण सिद्धनाथांनी पुढे गुरुमंत्र दिला आणि सिद्ध म्हणून 84 सिद्धामध्ये हे 7 मुलं गंडे जाऊ लागले. आजही विट या ग्रामी रेवण सिद्धनाथ महाराज या 7 मुलांकडून सेवा करून घेतात. हे रेवण सिद्धनाथांचं हे जे चरित्र आहे, जो कोणी श्रद्धेने भक्तिभावाने कोणी चिंतन करतो, श्रवण करतो, त्या माता माऊलींना गर्भपात होत असेल, काही असे दोष असतात की त्यांनी गर्भपात होतो वारंवार, मुलं जगत नाही, तो हा दोष तो नष्ट होतो आणि आपले मुलं शतायुषी होतात. सद्गुरु चैतन्य रेवण सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु चैतन्य नवनाथ महाराजांचं चरित्र गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी आपण श्रवण करतोय. अतिशय भक्ती पूर्ण वातावरणामध्ये हा जो नाम यज्ञ चालू आहे. उद्या कथेचा 7वा दिवस आहे. उद्याच्या कथा चरित्रामध्ये वटसिद्ध नागनाथ चरपटीनाथांचं चरित्र आपल्याला श्रवण करायचंय. उद्या कथेची सांगता आहे.
नात म्हणजे साक्षात चैतन्य आहे. नाथ म्हणजे गुरुभक्ती, नाथ म्हणजे गुरुप्रेम, नाथ म्हणजे गुरुवरचा अटूट विश्वास. नाथ म्हणजे तपसाधना, तपश्चर्या. नाथ म्हणजे निरंजन. अशा नाथांचं चरित्र ज्या ठिकाणी होतं, जो कोणी श्रद्धेने भक्तिपूर्ण पूर्वक या कथेचं चिंतन करतो, त्याच्या कुळाचा उद्धार होतो, तो निर्भय होतो, भयमुक्त होतो, दोषमुक्त होतो, पतित पावन होतो. ही झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, पंढरीनाथांच्या चरणी अर्पण करतो. एक आपण भजन घेऊया आणि मग आरतीने आजच्या कार्यक्रमाचं, आजच्या कथेची आपल्याला सांगतो. ऐका, आपल्या या ठिकाणी दत्त मंदिरासाठी सुभाबाई शंकर लौड यांनी 2100 रुपयाची देणगी दिलेली आहे. तसेच आपले विनेकरी आवारे बापू यांनी पण दत्त मंदिरासाठी 2000 रुपयाची देणगी दिलेली आहे. दत्त मंदिराला ज्याला देणगी द्यायची असेल त्यांनी बाबाकडे जाऊन देण्याची कृपा करावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हनुमंत बाकरे विनेकरी चालत इकडे या ताबडतोब. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो, जय हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आरतीसाठी सर्वांनी उभा राहायचंय.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओवाळू आरती माझ्या नाथा दयाळा रेवण सिद्धा दयाळा गुरु राज माऊली गुरु राज माऊली सर्वांगिता जिव्हाळा माझा नाथा दयाळा रेवणनाथा दयाळा गुरु राज माऊली सद्गुरु राज माऊली सर्वांचा जिव्हाळा ओवाळू आरती माझ्या नाथा दयाळा नवनाथा दयाळा गुरु राज माऊली सद्गुरु राज माऊली सर्वांकिता जिव्हाळा ओवाळू आरती माझा नाथा दयाळा नवनाथा दयाळा गुरु राज माऊली गुरु राज माऊली सर्वांगीता जिव्हाळा देवनी करी आरती ओवाळी नरनारी ओवाळी नरनारी हाती गुलाल पुष्प आबिर गुलाल हाती घेऊन या माधवारी ओवाळू आरती माझा नाथा दयाळा माझ्या नाथा दयाळा गुरु राज माऊली सद्गुरु राज माऊली सर्वांगीता जिव्हाळा तेतीस कोटी देव जय जयकार बोलती जय जयकार करती साधूंच्या दर्शना संतांच्या दर्शना जन्म मरणाची आरती ओवाळू आरती माझा नाथा दयाळा नवनाथा दयाळा गुरु राज माऊली श्री गुरु राज माऊली सर्वांगीता जिव्हाळा गणेशनाथ म्हणे थोर आनंद झाला फार आनंद झाला गोपाळ स्वामीन पंढरीनाथ स्वामीन अमता सांभाळ केला ओवाळू आरती माझा नाथा दयाळा नवनाथा दयाळा गुरु राज माऊली सद्गुरु राज माऊली सर्वांगीता जिव्हाळा ओवाळू आरती माझ्या नाथा दयाळा नवनाथा दयाळा गुरु राज माऊली सद्गुरु राज माऊली सर्वांगीचा जिव्हाळा ओवाळू आरती माझा नाथा दयाळा नवनाथा दयाळा गुरु राज माऊली गुरु राज माऊली सर्वांगीता जिव्हाळा अवधूत चिंतन श्री गुरुदेव आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता ओढधरी झालो भगवंता ओढधरी झालो भगवंता चरणी ठेवली माता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि
गुरुदत्ता दीन तुझे ठाई गुरुनाथा लीन तुझे ठाई गुरुनाथा तुझी माऊ करता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता तुझविन मज कोणी नक्षत्राता तुझविन मज कोणी नक्षत्राता भक्तवत्सलाता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता नित्य तुझी सेवा मज होता नित्य तुझी सेवा मज होता न भवली तब ममता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता हर हरि गुरुदत्ता श्रीमंता आरती घेई आता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता आरती गुरुदत्ता लोटांगण दीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमे अलिंगनानंद पूजन भावे वाळन मने त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सदा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रे वा बुधात्मना वा बुद्धिर्वा रोड्याज्ञान सकलं परस्मै नारायणं समर्पयामि अच्युतं केशवं नारायणं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे धर्म की जय हो धर्म का नाश हो प्राणियों में भावना हो गो हत्या विश्व का कल्याण हो बोलो सब संतन की जय हो बोलो अपने माता पिता की जय हो बोलो अपने गुरुजनों की जय हो नमो पार्वती पदये हर हर महादेव सद्गुरु बड़े बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय महायोगी गुरु गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु चैतन्य सिद्ध योगी गुरु जालिंदरनाथ महाराज की जय राजयोगी गुरु काणिपनाथ महाराज की श्री सद्गुरु नवनाथ 84 सिद्धों की अवधूत